आता आपल्याला असं मी आज असं सांगणार आहे, की गणपती बाप्पा जो आपल्याकडे येतो दरवर्षी, आता तरी हल्ली फार गणपती बाप्पाचं काय चाललंय, की आम्ही असं बसवणार, आम्ही तसं बसवणार, आम्ही हे करणार आपण. बरंचसं आपण म्हणजे महिनाभर आधी लोकांचं त्याच्या आगमनाची चाहूल म्हणजे आपल्या लक्षात येतं, की अरे आता जसं आता 19ला आहे, तर मग आपण महिनाभर आधी सुरुवात करतो, की आपण हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय, ते करायचंय. तर आता गणपती तर बसतो, तर थोडंसं म्हणजे मी पहिलं माझ्याबद्दल थोडंसं सांगते, की मी कशी ह्या गणपतीपर्यंत पोहोचलीये. तर ॲज युजुअल अराउंड 2000च्या आसपास प्रचंड गुडघेदुखी मला तेव्हा सून-बीन काय नव्हती, आय ॲग्री. प्रचंड एकच गुडघा दुखायचा आणि सायटिकाचा त्रास सुरू झाला होता. म्हणजे पाय एकच राइट हँड साइड इतका दुखायचा, की दिवसभरात म्हणजे अरे आपण नाही का ते टिपिकल चालतो, उठताना, बसताना, मग ते डॉक्टर झाले, टेस्ट नॅचरली ना एवढं त्रास व्हायला लागलं म्हटल्यावर ते पण सुरू झालं. मग सुरू झालं डॉक्टरनी पण सांगितलं, की "अरे व्हेरिकोज व्हेन्सचं पण तुम्हाला नाही म्हटलं तरी दिसतात येते वगैरे." म्हटलं बापरे! आता हे काय म्हणजे टू मेनी थिंग्स ॲट अ टाईम. सो आणि मला ते अजिबात नको होतं, की अरे मी अशी करत चालणार आणि एक हीलर आहे मी आणि असं कसं ना रेग्युलर रेकी घेऊन असं झालं का? नाही. तेव्हा मध्ये-मध्ये मी थांबली पण होती. मध्येच 1 महिना रेकी नाही घेतली, मध्ये 4 महिने रेकी नाही घेतली. स्ट्रेस, टेन्शन. आता मी जे काही उदाहरणं देते, जे काही सांगते ते नकळत माझे पण असतात. सो तेव्हा तो त्रास इतका म्हणजे त्रासदायक होता आणि एका डॉक्टरकडे जाऊन बसली होती मी, तर तेव्हा ते मासिकं वाचत आता नंबर लागेपर्यंत मासिकं चाळत बसतो. तसं ते एका मासिकात होतं, की एक डॉक्टर असे आहेत, की ज्यांनी एका म्हातारी बाईला तिला प्रचंड काय छातीत दुखत होतं, तर त्या बाईला सांगितलं, की ना म्हणजे त्यांचा 7 चक्रसचा अभ्यास होता आणि त्याच्यावरून त्यांनी सांगितलं त्या बाईला, की "तू ठम, ठ असं म्हणायला लाग." पण त्या बाईला काय ते लक्षात येईना. ती म्हटली, "मला काय हे लक्षात राहील असं वाटत नाही." असं छान लिहिलं होतं त्या ओव्हरऑल स्टोरी. मग त्यांनी सांगितलं, की "अगं नाही, तुला जर हे शब्द नाही आठवत तर विठ्ठल, विठ्ठल म्हण." पण मग त्या बाईंनी सिरियसली या डॉक्टरना घेतलं आणि इतकं ते विठ्ठल, विठ्ठलचा जप केला, की पेन पूर्णपणे गेली. असं त्यांनी लिहिलं होतं. सो मला जरासं असं झालं, की आणि आम्ही दोघं नवरा-बायको काय म्हणायचं अल्टरनेटिव्ह हीलिंग मेथड शोधण्यात गुंग असतो आणि म्हणजे आवडतं खूप प्रचंड आणि त्या गोष्टीवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळं असं झालं, की अरे हा काय प्रकार आहे 7 चक्रास? पण तोपर्यंत माझं रेकी मास्टरशिप, ग्रँड मास्टरशिप किंवा फेंग आणि क्रिस्टल ह्याचे पण बरेच काय क्लासेस करून झाले होते. तर त्या ह्याच्यावर मला असं झालं, की अरे 7 चक्रास आलाय, पण आपण एवढं काही लक्ष दिलं नाही. देन आय स्टार्टेड, की अरे चलो 7 चक्र एक्झॅक्ट काय? तर 7 चक्रामध्ये बरंच काय-काय. सगळ्यात महत्वाचं जे आवडलं नाही 7 चक्रासमध्ये मेडिटेशन करा, योग करा, हे करा. व्हिच वॉज म्हणजे मला एक तर तेव्हा मेडिटेशन म्हणजे काय कळायचं नाही. किती डोळे बंद केले तरी अरे पुढचं कामं काय आहेत तेच लक्षात यायचं. त्यामुळं श्वासोश्वासावर लक्ष द्या हे फार नाहीच जमलं टू बी फ्रँक आणि एक्सेप्टेड की अरे नाही जमलंय मेडिटेशन करायला. पण मग म्हटलं की चला योगा सुरू करू आपण ते जमतंय का बघू वगैरे. ते थोड्याफार प्रमाणात जमायचं त्याच्यात काय. पण ते एकदा करून आलो की मग झालं ना मग पर्टिक्युलर मला कुठला चक्र आता पायाचा आहे, तर मग मी ते रेकी वगैरे द्यायला सुरू केली. अरे पोटऱ्याला रेकी द्यायला दे. पण मग नकळत रात्री झोपताना प्रचंड बोटं दुखायची पायाची. असं वाटायचं की कुणीतरी नुसता पाऊल माझा हे करून द्यावं, इतका त्रास सुरू झाला. पण परत की ह्याच्यावर काय माहिती नाही रेकी घेणं, क्रिस्टल्स आणि त्याच्याने खरं टू बी फ्रँक खरंच फरक पडत चालला होता. पण हे जे असं गेलं प्रकार व्हायला अजून तेवढा वेळ आला नव्हता. सो परत ते डिस्टर्बिंग व्हायला लागलं, की अरे आपण एक्झॅक्ट काय करावं म्हणजे माझे पाय दुखणं, गुडघा दुखणं जाईल. म्हणजे त्या वयातच मी असं वाटायला लागलं, की आपण म्हणजे 60च्या नंतर आपण कसे होऊ?
सो ते आठवून, आणि असं तरी डोक्यात होतं की आपण लोकांना हील करायचंय, आपण एक टीचर आहोत त्या, आणि राहणार पण आहोत टीचर, असं खूप मनात बऱ्याच इच्छा होत्या. आणि त्यामुळे ते ते कुठंतरी सत्कारणी लावण्यासाठी मी बरी होणं फार गरजेचं होतं. सो सेवन चक्राचा ट्रस्ट मी डिटेलमध्ये अभ्यास केलाय. जितके क्लासेस जितक्या लोकांकडून शिकता येईल तितक्या लोकांकडून शिकलीये. प्रत्येकाचं होतं मेडिटेशन करा, 7 चक्रासवर काम करायचं तर. आणि आय वॉज प्रत्येक क्लास करून आलं की ह्यांनी पण मेडिटेशन सांगितलं, ह्यांनी पण योगा करायला सांगितलं, ह्यांनी पण असं दिवसेंदिवस मूड जात चालला. मग ठरवलं की आपण काय करू शकतो बघूया. सो आपण जे गणपतीचं आता करणार आहोत ना, ते तुम्ही पण सगळ्यांनी करून बघा. आता सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट, एवढा अभ्यास करून जे काही मी स्वतः त्याच्यावर जो काही शहाणपणा करून रिझल्ट ओरिएंटेड काढलं, आणि त्याच्याने आज तुम्ही बघताय की कुठेही मी ते म्हणत नाही की माझा गुडघा दुखत होता कधी काळी, मला सायटिकाचा त्रास होता कधी काळी, मला व्हेरी ऑल फुल्ली 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 फुल्ली. सो इतक्या शांतपणे किंवा कॉन्फिडन्सने सांगू शकते की येस इट वर्क्स. आणि आता फक्त माझ्या स्टुडंटला का सांगते, कारण तुम्ही सगळ्यांनीच बरेचसे कोर्सेस माझ्याकडे केलेत, आणि बरेचसे अपूर्व ह्या लोकांना ऍडमिट करायचं राहिले की इकडे बघ जरासं. ओके. सो बऱ्याच लोकांनी माझ्याकडे बरेच कोर्सेस केलेत, आणि त्याच्यातून कसे रिझल्ट मिळत गेलेत तुम्हाला सगळ्यांना माहितीये. सो आता ह्या गणपतीचं पण आपण करणार आहोत. तर आता सगळ्यात महत्वाचं, गणपती सुखकर्ता दुःखहर्ता. आता हे सगळ्यांनाच माहितीये, पण कुणी कुणी ऑब्झर्वेशन गणपती येण्यापासून गणपती गेल्यानंतरचे दिवस पण तुम्हाला कसे तुम्ही कोरिलेट करता. तर ह्या वर्षीपासून ते करायला शिका. सगळ्यात पहिली गोष्ट की आपण गणपती यायच्या आदल्या दिवशीपासून ते गणपती गेल्यानंतरचा एक महिना म्हणूया, महिन्याभरात तरी रिझल्ट नक्कीच आपल्याला दिसतात. बऱ्याच लोकांना मॉनिटरी लक छान जातं, काही लोकांना हेल्थ चांगला इफेक्ट आला असावा, जर तुमचं ऑब्झर्वेशन असेल तर. पण आता होतंय काय, आपण जेव्हा गणपती बाप्पा आणतो, आता गणपती बाप्पा सगळ्यात महत्वाचं काय करतो, तर त्याचं हे जे आपण म्हणतो की सुख करता दुःख हरता विघ्न हरता आहे तो. बऱ्याच कटकटी घालवतो, बऱ्याच कटकटी घालवतो. आणि आपण काय काय करतो, थोडस तुम्ही ह्यातलं काय काय करता बघा. आपण गणपतीला प्रतिष्ठापना म्हणून मग भटजी बोलो हे बोलो, मग असं म्हणतात की त्याच्यात ते एनर्जी डेव्हलप व्हायला पाहिजे, देवत्व येण्यासाठी आपण ते भटजीला बोलवतो. तर जराही आपल्याला माहिती नाही तो भटजी कुठं काय करतो, पण आपल्याला मेंटली खूप छान समाधान वाटतं की भटजी आला आणि त्यांनी करून दिलं, म्हणजे नक्कीच व्यवस्थित झालं. हा, आता त्याच्यानंतर आपण आपलं पूजा करायला लागतो. ओके. मग आपल्याला काय आवडतं, हल्ली तरी सगळ्यांना मुबलक पैसे प्रत्येकाकडे, त्यामुळे सगळ्यांना आवडतं सोन्याचे फुलं व्हा, सोन्याचं तो आसन करा, चांदीचा करा. म्हणजे वस्तू पण आपण ज्या काही ठेवतो तो सोन्या चांदीचे, जसं तुमचं मॉनिटरी काय म्हणायचं असेल तशा वाईज तुमचं सोनं चांदी वगैरे डिस्प्ले असतो तिथं सगळ्यांच्याच घरी. ओके. आता ते करून झाल्यावर मग आपण काय करतो, आरत्या लावतो, बरोबर, आणि मग नैवेद्य वगैरे होतो. पण दिवसभर एक वाक्य म्हणत राहतो, अगं गणपती आलेत ना, मला जरा वेळ नाही, मला असं नाही, मला तसं नाही. नैवेद्य करून झाला, दुपारनंतर सुद्धा वेळ असायला हरकत नाही. कदाचित आपली झोपेची वेळ असेल वगैरे असं असेल तर मग आपण झोपण्यात किंवा ओव्हरऑल रात्रीची एक आरती करतो. आणि मग परत दुसऱ्या दिवशी मग कोण पाहुण्याला जेवायला बोलवलेत, काय स्वयंपाक करायचंय, जेवण काय करायचंय, गणपतीला नैवेद्य दाखवलं, मग भर 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 मग ती उदबत्ती फिरवली, मग ते असं केलं. मग दुर्वा, अरे नाही दुर्वांचा हार, मग दुर्वा निवडायला वेळ नाही, मग असं घेतल्या, मग ते तशा ठेवल्या. मग अरे हार पण तसंच झालं, मग आता इतके महाग आहेत पण नाही, मी आणले आणि मी घातले, ऑल 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 दॅट. किती जण असत, राईट, है ना.
सो आता काय करणार आहे आपण, सगळ्यात महत्वाचं रूट चक्र जे मी आता म्हणतेय, रूट चक्रावर मिळणारे 7 चक्रांमधला सगळ्यात पहिला बेस चक्र. ओके, आता हा जो रूट चक्र आहे तर त्याचे म्हणजे आपण जे म्हणतो की कुठल्या गोष्टींचा त्रास रूट चक्रांमुळे होऊ शकतो, म्हणजे तो चक्र जर ब्लॉक्ड असेल तर, आणि तो आपल्याला अनब्लॉक करायचा असेल तर, ऍक्टिव्हेट करायचा म्हणजे मी काय करू, तर कमरेच्या खाली सगळा भाग कुठला पण पार्ट दुखत असेल तर तो रूट चक्रामुळे, आणि फायनान्शियल काहीतरी गडबड कंटिन्युअस होत असेल तर ती रूट चक्रामुळे, इमोशनल म्हणजे आपण म्हणूया की रडणं असेल, चिडचिडणं असेल, इगो असेल, मला स्वतःचाच कॉन्फिडन्स नाही आहे हे सगळं, किंवा आपण म्हणतो ना रोटी कपडा मकान, ह्या 3 गोष्टीसाठी होणारा मनाच्या विचारांचा गोंधळ, या 3 गोष्टींसाठी मला माझं घर होणं गरजेचं आहे, मला माझे छान राहणं करणं गरजेचं आहे, माझं खाणं पिणं मस्त अँड ऑल दॅट, ह्या सगळ्या गोष्टींनी जे थॉट प्रोसिजरनी जे त्रास होतो ते सगळे रूट चक्रामध्ये येणार. ओके, आता अजून एक सगळ्यांना कितपत माहिती आहे बघा, रूट चक्र मंगळवार दिवस हा रूट चक्राचा, बरोबर. लाल रंग रूट चक्राचा, 4 पाकळ्या कमळ, 4 पाकळ्यांचं रूट चक्र, चौकोन शेप कुठला, चौकोन रूट चक्र, लम रूट चक्र, बीज मंत्र लम रूट चक्र. ओके, अजून कुठलं राहिलं, सगळ्यात महत्वाचं एलिमेंट, अर्थ एलिमेंट, बघा गणपती मातीचा है ना, सो अर्थ एलिमेंट रूट चक्र. सगळ्यात महत्वाचं हे मी कधी घ्यायला पाहिजे होतं माहितीये का, करोनाच्या वेळेस, स्मेल. स्मेल इज, वास येत नाहीये मला, इज रूट चक्र. सो वास येत नाही म्हटलं की आपण ओव्हरऑल इकडे सगळं करत बसतो, कुठं करायला पाहिजे ऍक्टिव्हेशन, कुठे हिलिंग करायला पाहिजे, रूट चक्र. ओके, सो स्मेल, स्मेल कुठे जाणार, रूट चक्रावर. अजून एक अतिशय महत्वाचं म्हणूया की गणपती ही देवता रूट चक्र, आणि दाकिनी ही शक्ती म्हणूया रूट चक्र. ओके, ह्या सगळ्या गोष्टी मला माहित आहे, खूप ठिकाणी वाचल्या, पण आता हे आणि गणपती सी, आता गणपती काय करतो, हिलिंग देतो, हे कोणाकोणाला माहितीये, तो सुख करता दुःख हरता विघ्न हरता जे सगळं आपण बोलतो ते नकळत ह्या गोष्टी जाण्यासाठी काय आहे त्याच्याकडून, हिलिंग. तर आता ते जे हिलिंग करतो ना, तर सगळ्यात महत्वाचं हिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, किंवा जिथं करता तेव्हा तिथे सगळ्यात स्पेस क्लिअरिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. नो डाऊट तुम्ही स्वच्छ झाडून घेता, स्वच्छ पुसून घेता, पण सगळ्यात महत्वाचं आहे तो जिथं बसणार आहे तिकडची निगेटिव्ह एनर्जी काढणं, निगेटिव्ह एनर्जी तिकडची काढणं सगळ्यात महत्वाचं. आता तुम्ही जितके पण पोथ्या वाचाल, जितकं पण देवाचं वाचलं असाल, कुठे अगरबत्तीचा उल्लेख नाहीये, जर थोडस डीपर गेलात तर धूप दीप असं म्हटलेलं आहे. सो अगरबत्ती कुठेही येत नाही, धूपचं नाव आहे. तर धूप स्टिक हा एक अतिशय, आता मला गणपतीत काय पाहिजे सांगते की मी हे लॉजिक कसं म्हणते की गणपती जेव्हा मला हिलिंग देणार आहे, माझ्याकडे जेवढे दिवस बसेल तेव्हा आय एम एक्सपेक्टिंग की मी माझ्या घरातले यांना हील करावं गणपती बाप्पाने, आणि तो त्याच्यासाठीच आलाय. मग तो जेव्हा तशासाठी आलाय आणि हिलिंग करणार आहे, तर माझं घर जिथं बसतो निदान तो रूम मला निगेटिव्ह एनर्जी फ्री पाहिजे. मग हे जे धूप स्टिक असतं सी, पालो सॅन्टो म्हणतात ह्याला,
झाडाचं चक्कल लाकूड आहे, होलीवूड म्हणतात ह्याला स्पॅनिशमध्ये, पालो सॅन्टो नाव आहे ह्याचं. हे खूप कमी जळतं. म्हणजे आता जर पेटवलं ना तर जेवढा इतका मस्त धूर येतो आणि मग ते आपोआपच जेवढं आपण फिरवू ना त्याचं ते निगेटिव्ह एनर्जी काढून झालं आपोआप हे विजायला लागतं. तर ही धूपस्टिक खूप दिवस वापरू शकतो. म्हणजे मला तरी वाटते एक धूपस्टिक गणपती जाईपर्यंत बस आहे. तर ह्या धूपस्टिकने आता ते पण तुम्हाला माहिती आहे का, धूर काय करतो? धूर निगेटिव्ह एनर्जीला अटॅच होतं आणि ते जसा धूर निघून जाईल तशी ती निगेटिव्ह एनर्जी पण निघून जाते. येते लक्षात? सो धूप खूप इम्पॉर्टंट. काय, जितका धूर होणार, धुराचं काम काय, निगेटिव्ह एनर्जीला घेऊन बाहेर पडणे. आता हे मी इतके दिवस करत होते, पण आता 1-2 वर्ष झालं ब्लॅक कॅन्डलचा शोध लागल्यामुळं रोज गणपतीला उठल्याबरोबर सकाळी गणपतीकडे ब्लॅक कॅन्डल लावते. कशासाठी? दिवसभरात जितके लोक येतील त्यांचं काहीही कटकट नको, मला एन्जॉय करायचंय माझा गणपती. तर एक गोष्ट, मी जितके वस्तू गणपती समोर ठेवेन, मी जितकं थाटाने गणपती बाप्पा सगळा साजरा करेन, तितकं लोकांच्या नजरा माझ्यापर्यंत. आता आपण काय म्हणणार, असं असू दे, आमचं आता असंच आहे, त्याला काय करणार आहे, लोकांची नजर लागायची लागू दे, त्याचं काय करणार आहे आता. तर कशाला आपण ते करायचं. सो आपण काय करणार आहोत, सगळ्यांना माहितीये क्रिस्टल हिलिंग शिकलेल्यांना, तुर्मुलिन, तुर्मुलिन वरती फक्त पॉलिश केलंय कारण लोक बघतात म्हणून. गणपतीच्या 4 दिशेला ठेवा, म्हणजे प्रत्येक डायरेक्शन मधून कुठलीही निगेटिव्ह एनर्जी गणपतीकडे नको. बरोबर? आता ज्यांना रेकी येते त्यांनी, किंवा ज्यांना क्रिस्टल हिलिंग येते त्यांनी, रेकी येतं त्यांनी स्वतःच गणपतीला जस्ट हात ठेवून सिम्बॉल्स सेट काढा आपले. समोरून, उजव्या बाजूनी, डाव्या बाजूनी, पाठीमागून. समोर बसवताना तुम्ही ज्याच्यावर, त्याच्या अगोदर आपण ते चांदळाने चौकोन काढतो. त्याच्यात मध्ये फुल्ली बिल्ली काही मारू नका, त्याच्यामध्ये स्वस्तिक वगैरे नको. का? तर आपलं रूट चक्राचं, गणपतीचं काय आहे, कुठला आकार आहे, स्क्वेअर. तर नुसताच स्क्वेअर राहू दे, नुसताच स्क्वेअर काढा, त्याच्यावर गणपती. आता आपल्याला हल्ली चांदी सोन्याचे आसन मिळतात गणपतीच्या खाली बसवायला, पाट्यावर आपण ते ठेवतो ना. त्याच्या आधी लाल इज व्हेरी इम्पॉर्टंट ना गणपतीला. त्याचं कलर कुठला आहे, लाल. सो लालला महत्व द्या. आता पिवळा, पितांबर है ना. सो पिवळा कुठला रंग आला, रूट चक्राला, अर्थ एलिमेंट. अर्थ एलिमेंटचा कलर कुठला आहे, पिवळा. तर आता जेव्हा गणपती आपण लाल आसन घालून, मग त्याच्यावर तुमच्या सोनं चांदीचं काय आहे ते अंतर, पण लाल आसन जे आहे इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो त्याच्यावर गणपती जेव्हा बसवाल त्याच्यानंतर तुम्ही त्याला हिलिंग द्या. ज्यांना रेकी येत नाही त्यांनी इमॅजिन करा, खूप छान रिझल्ट आहे. करून तरी बघा. आपल्याला एखाद्याच्यात एनर्जी टाकायचं ठरवलं, आपोआप डोळे झाकून तेवढं म्हणजे हे काम करताना आपोआप ती एनर्जी येते, ते मनाचं आणि गणपतीचं आपोआप कनेक्शन लागतं म्हणूया. कारण आपल्याला फार इच्छा असते की अरे मी आता गणपतीला जागृत करायला विनंती करणार आहे, तर आपोआप तो त्याची एनर्जी इथे ह्याच्यात येऊ दे. त्यामुळं ते तुम्ही करायचा प्रयत्न तरी करून बघा. फर्स्ट टाइम गणपतीला आपण करतो तेव्हा असं वाटतं की काय माहिती झालं की नाही, केलं बाबा, आता तिने सांगितलं होतं केलं, आय डोंट नो. सो डोंट डू दॅट. मनापासून व्यवस्थित करून बघा. हे करून झाल्यावर, आणि नवरा बायको दोघांनी हात ठेवा. नवऱ्याला रेखी येते का त्यांनी करावं, बायकोला येत असेल तर तिने करावं. दुसरे मम म्हणतो ना, हात लावतो, तसं मम म्हणावं दुसऱ्यांनी, आणि ते करून बघा. खूप छान. आता आपण फूल जे वाहणार आहे
ते पण काय पाहिजे, जास्वंद कलर त्यांनी सांगितलाय परफेक्ट रेड कलर फॉर रूट चक्र. आता जास्वंदामध्ये बघताय तुम्ही किती आहेत, 5 पाकळ्या. राईट. आता त्या 5 पाकळ्यांमध्ये आपल्याला काय करायचंय, 4 पाकळ्या जे आहेत ना, नुसतं फुल हातात घ्या. व्हायचंय ना फुल गणपतीला. आता प्रत्येक गोष्टीत आपण आपला हेतू साध्य करणार आहे गणपतीला. जास्वंदाचं फुल घेतलं, 4 पाकळ्या आहेत, 4 बीज मंत्राचं सब बीज मंत्र पण आहे. सो ते सब बीज मंत्र कुणाला हवे असतील तर आपण टेक्स्ट करू. तर लम घेतानाच लम म्हणणार आहे आपण. तर ते जे हे आहेत 4 बीज मंत्र, वम शम सम मस्स स शम. तर हे 4 म्हणून 5वी पाकळी काय आहे, 5वी पाकळी मी आहे. मी तुझ्या चरणाकडे स्वतःला अर्पण करतोय. जस्ट 5 पाकळ्यांचं ते तेवढं 1 सेकंड पण आता हे म्हणत बसू का, 1 सेकंड पण लागत नाही, ते तिथे ठेवा. ओके. आता जेव्हा ते करतात तेव्हा डीप ब्रीद इन करायचं. आता गणपतीला जेव्हा पण पाया पडेल असं पाया पडून बघा. जेवढं ब्रीद इन कराल त्याच्यानंतर श्वास बाहेर सोडताना लम 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 15 ते 17 वेळा होत लम लम. आणि मग ते फुलवा. किती, 1 श्वास घेऊन सोडेपर्यंत. टाइम नाही असा आहे का, ह्याला टाइम नाहीचं बंधन आहे का? नुसतंच फुल व्हायचंय आणि फुल वाहताना ते करायचंय. लम 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 लम. ओके, येतं लक्षात. आता नैवेद्य दाखवताना पण तो जो वास, आपल्याला कितीही म्हटलं मला काही खायचं नाही, मला हे नको, मला ते, पण वास एखाद्या पदार्थाचा मस्त आला तर किती तरी भूक लागते. म्हणजे अशी जिथे असेल तिथं जे खायला द्या मला, है ना. सो हे जे आहे तर गणपतीला पण ते प्रचंड आवडतं. सो जेव्हा पण नैवेद्य अर्पण कराल तेव्हा तुम्हीच मस्त खाऊ शकतोस. सो रूट चक्राचे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी आपण करणार आहोत. आता एक गोष्ट फॉर शुअर आहे की गणपती बाप्पा द्यायला बसलेलाच आहे. माग. आणि असं काही नाहीये की तुम्ही इतकं काही केलं आणि त्याला कळलं नाही. त्याला माहितीच आहे की अरे एवढं काय काय केलं, त्यामुळं तो रेडीच आहे तुम्हाला द्यायला. तुमच्याच डोक्यात चालू आहे माहिती नाही देणार की नाही, माहिती नाही बरोबर केलं की नाही, माहिती नाही चुकलं का, टोवर्ड्स निगेटिव्ह. तर तसं नका. तुम्हाला करावं वाटलं, मी केलंय, परफेक्टच केलंय, मानून घे, है ना. तर हे जेव्हा करतो तर आता जर कुठलाही इश्यू, म्हणजे पैशाचा असो, तब्येतीचा असो, आय रिपीट तब्येतीचा इश्यू असो, कसं घालवायचंय बघा. गणपती बाप्पापासून सुरुवात करा. आपण नेहमी म्हणतो श्री गणेशा गणपतीला पासूनच कुठल्याही गोष्टीची सुरुवात करावी. तर आता हे जे रूट चक्र वाईज जे आपण गणपती बाप्पा आणि आपली देवाणघेवाण करतोय आपण, तर आता ती गणपती देवताच कशाचं आहे, रूट चक्राचं. म्हणून मला रूट चक्राचे जितके पण इश्यूज आहेत त्याच्यावर मी काम कसं करणार आहे. ओके. तर आपल्याला हे पण माहितीये की रूट चक्राचे क्रिस्टल्स असतात, रूट चक्राचं ऑइल असतं, रूट चक्राचे आसनं असतात, रूट चक्राचे मेडिटेशन आहे, रूट चक्राचे जेवढं पण त्यांनी दिलंय ते मानूया. ओके. तर त्यातलं काय काय घेऊ शकतो. आता नजर लोकांची नको, चारी ऍक्च्युली जे 4 तुर्मुलिंग 4 ठिकाणी ठेवणार आहोत गणपतीच्या, ऍक्च्युली ते काय करणार आहे, गणपतीच्या दृष्टीने 4ही दिशांकडून काही निगेटिव्ह नको गणपतीकडे, बरोबर. माझ्या दृष्टीने, आपल्या दृष्टीने काय आहे, मी जेवढं सोनं चांदी काय 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 नखरे सगळे माझं विश्व दाखवतीये त्याच्यावर लोकांची नजर नको, बरोबर.
आता ही नजर काय करते मी, म्हणजे सकाळी उठल्यापासून, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर जर मी कॅन्डल लावतेय ब्लॅक, किंवा सकाळी उठल्यावर मी तो पालो सांगतो सगळीकडे फिरवतेय, तर मला फॉर शुअर माझ्या घरात कुठली, म्हणजे तुम्ही गणपतीच्या दिवशी पूर्ण दिवस न चिडता, न कटकट होता, कुठेही काही गडबड न होता किती छान जातो तुम्हीच सांगायचं. प्रत्येक दिवस निगेटिव्ह एनर्जी काढून टाकतो. जे आदल्या दिवशी लोक येऊन गेले, सकाळी कॅन्डल लावली, धूप स्टिक फिरवली राहील, आणि वाटल्यास तर ज्यांना रेकी येते त्यांनी प्रत्येक ठिकाणी एनर्जी द्या, भिंतीना वगैरे, अजून छान. ओके, तर आता कमिंग बॅक की आपल्याला आता मनी प्रॉब्लेम आहे, किंवा इमोशनल प्रॉब्लेम आहे, मेंटल आहे, किंवा माझा शारीरिक रित्या, म्हणजे काही लोकांना किडनीचा इश्यू असू शकतो, डायलिसिस चालू आहे म्हणतो, किंवा मग असे लोक काय म्हणतात, बापरे इतका बेकार आजार ना कुणाला नको हो. अरे तुला पण नको ना हो, तुझं काढ ना, कुणाला नको हो पेक्षा आपण आपलं काढू ना पहिला. मग ते काढण्यासाठी जाऊ शकतं का, होऊ शकतं का, नसेल जाऊ दे, नको ना, ट्राय तरी करून बघा. गणपती बाप्पाच्या सोबत मी का गणपती तेव्हा आपण खरंच रिलॅक्स असतो, आपण नकळत ऑफिसमधून थोडीफार तरी सुट्टी किंवा वेळ काढतो, तर ह्या सगळ्या ह्याच्यात आपण आपल्यावर लक्ष केंद्रित करून आपलं, म्हणजे मी खरं सांगू, गणपती झाल्यावर मला खरंच टेक्स्ट टाका की तुमच्यातले किती गोष्टी तुम्ही कमी करू शकला. आता परत कमिंग बॅक टू मी काय करणार आहे. आता सपोज मला कमरेपासून किंवा जो रूट रिलेटेड कुठलाही इश्यू आहे, कमरेपासून खाली असो, किंवा जसं मी आता म्हटलं की डायलिसिस चालू आहे, किडनीचा इश्यू आहे, अजून कुठले असतील, काय करायचंय, मला पण उपयोगी पडला, रेड जास्पर आहे, रेड जास्पर ब्रेसलेट आहे, रेड जास्पर ब्रेसलेट. आता मी जर हे सगळं वापरणार, माझ्याकडे लोक येणार तर 10 वेळा विचारत राहणार. आता ते 4 तर मुलीं जे आहेत ते छोटे छोटे इतके इझिली नजर नाही जात, आणि तिथे आपण कलश वगैरे सगळं ठेवतो ना, त्यामुळे लोक असे दडले पण जातात ठेवताना. जर असं जर लोकांना नको दिसायला वगैरे असेल तर तसं करू शकता. मला आता ते लोकांनाच मी माहितीये, त्यामुळे हे ते अच्छा हे आहे का, हे आहे का विचार. तर कमिंग बॅक टू दिस, आता हे रूट चक्राचं क्रिस्टल आहे, रेड जास्पर. आता हे काय करतं, मला जर गुडघेदुखी आहे, मला पाय दुखी आहे, मला सायटिका आहे, तर ह्याचा वापर मी जास्तीत जास्त केला. यू वोंट बिलीव्ह, झोपताना मी पायात हे 2 पायात 2 अडकून झोपते अजून पण बरेच वेळा. म्हणजे नकोच आहे ना, मला कटकटच त्या पायाचं परत नाही यायला पाहिजे. सो रेड जास्पर दोन्ही पायात 2 घालून झोपते. किंवा अजून एक अतिशय छान, ज्यांना पेन आहे पायात किंवा असं घालवायचंय पायाच्या रिलेटेड इश्यूज, तर ब्लॅक तुर्मुलिन अँकलेट पण मिळतं. म्हणजे भाव मारायला पण कळत पण नाही लोकांना, पण ऍक्च्युली त्याचा तुम्ही तसं एका पायात घालून करू शकता. मी हे वापरलंय, दोन्ही पायात रात्री झोपताना घालायचं, स्वच्छ सकाळी उठून धुवायचं आणि गणपतीच्या पायाशी ठेवायचं. गणपती जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्या रात्री पायाशी ठेवा, सकाळी हातात अडकवा. दिवसभर नसेल, दिवसभर घालून लोक विचारणार, मग गणपती असेपर्यंत त्याच्याजवळच राहू दे. फक्त त्याचा लक्ष देऊन, गणपती असेल तोपर्यंत पायात घालायचं नाही, गणपती गेल्यावर घालायचं. सो नंतर काय करा, गणपतीच्या पायाकडे सकाळी उठून ह्याला हातात घ्यायचा आंघोळ झाल्यावर, आणि प्रत्येक बीड मोजायचं. असा कसा, लम 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 लम, प्रत्येक लमला पायातून रूट चक्र. सगळ्यात महत्वाचं काय सांगतं, ग्राउंडिंग. व्हॉट इज ग्राउंडिंग, वरून एनर्जी व्हाईट लाईटची आली, ग्राउंडिंग म्हणजे सांगते, व्हाईट लाईटची आली, पायातून जितक्या पण कटकटी होत्या खाली गेली, आणि ती जमिनीत निगेटिव्ह एनर्जी मिळून गेली, इज ग्राउंडिंग. बरोबर ना. मग आता मी हे लम लम करते कशासाठी, जितके वेळा ह्याचं जप कराल, जितके वेळा, म्हणजे आता किती आहेत, 22-23 मणी येते,
22-23 वेळा. किती मिनिटं लागतात मी सांगते तुम्हाला, 2 मिनिटं. 2 पटपट पटपट लम 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 लम. ओके. आता सिया, जर मी तुम्हाला मेडिटेशन म्हटलं तर मीच म्हटलं की मी बॅकआउट, कारण मला विचार दुसरे येतात. आता जर मी तुम्हाला म्हटलं की डोळे बंद करा आणि गणपती इमॅजिन करा, किती लोकांना येईल? सी, किती लोकांना? गणपती इमॅजिन करायचंय फक्त डोळे बंद करून, असं जर मी म्हंटल तुम्हाला तर, कारण ती माहितीये ना व्हॉट इज गणपती. आता जर मी नुसतं श्वासोश्वासावर हे काही माहिती नाही दिसत, कुणाकडे बघू? श्वासोश्वासाकडे किती वेळ मग विचारत जातो. पण आता जर मी म्हंटल गणपतीला इमॅजिन करायचं, सी गणपती समोर उभा राहा. इव्हन आपल्या उठाबशा बघितलं का तुम्ही? हे वन ऑफ द आसन आहे की जे गणपती आपले गुडघे पायाच्या साठी त्यांनी सांगितलंय रूट चक्रामध्ये करा. तर नेमकं आपण करतो ना गणपतीला, बाकी कुठल्या देवाला असं करून उठाबशा काढतो का? पण गणपतीला काढतो, है ना? सगळं कोरिलेट करा तुम्ही, सगळं तेच आहे, रूट चक्र आणि गणपती. रूट चक्र. आता तुम्ही मला अजून एक सांगा, ढोल ताशे किती जण जाता? ढोल ताशे गणपतीत ओव्हरऑल तोच चाललेला असतं गडबड, हो ना? मी ह्या गटात गेलो, मी ते ग्रुपमध्ये आहे, मी त्या काय काय नावं पण छान छान असतात त्याची, आणि आपण ढोल ताशे वाचायला जातो. डू यू नो द रिझन? साऊंड. 7 चक्रास मध्ये साऊंड कुठलं आवडतं गणपतीला? ढोल ताशा. सो कमिंग बॅक, जर दिवसभर मी आरत्या लावतो त्याच्या ऐवजी अजय अतुलची गाणी लावूया आपण यावर्षी. कुठली? गणपती रिलेटेड ढोल ताशावाली. सी, जितके पण ढोल ताशा रिलेटेड गाणी आहेत त्याच्यावर तुम्हाला कधीतरी बघितलं का माना डोलताना? नाही, आपले पाय थिरकतात की अरे डान्स, कमरेपासून खालचं आपण शेक करतो. कुठलं पण ढोल ताशाचं गाणं घ्या आणि अजय अतुलचे शक्यतो गणपतीवर जितके पण आहेत सगळे ढोल ताशावर आहे. सो जेव्हा गणपती गेल्यानंतर पण दिवस, सकाळ, संध्याकाळ कधीतरी ढोल ताशा ऐकायचाच. काय होणार आहे? रूट चक्र ऍक्टिव्हेट. आता गणपती बाप्पा काय म्हणतो, जे काय आहे ते मी सगळ्यांना देतो ना, ती एनर्जी मी सगळ्यांना घरातल्यांना देतो. मग आपण पण तेच करणार आहोत. ढोल ताशा. आता आरती करायचं आहे का? आरतीच्या वेळेस आरती, गणपतीचं जे तुमच्या पद्धतीने आहे ते करा. बिसाइड्स दॅट हे करा. काय? ढोल ताशा. मस्त रिझल्ट आहे. नुसतं ढोल ताशा ऐकून न रूपचक्र ऍक्टिव्हेट होतो. अजून एक, आता गणपती बाप्पाच्या म्हणजे तुम्ही थोडासा विचार करून बघाल तर रूट चक्राचा अजून एक आजार आहे कॉन्स्टिपेशन. घरात कुणाला कधी ना कधी प्रत्येकाला असणार. काय? कॉन्स्टिपेशन. तर कॉन्स्टिपेशन मुळे पण बऱ्याच रूट चक्रांवर, बऱ्याच रूट चक्राच्या गोष्टींवर इफेक्ट होतो. निव्वळ काय होतं, सगळ्या गोष्टी मी पकडून बसली, नाही मला सोडायच्या. आता हे लक्षात पण येत नाही कुठल्या गोष्टी धरून बसलीये मी आणि कुठल्या सोडू. पण मला ह्या कॉन्स्टिपेशनचा त्रास नको. तर सी, वन मोर थिंग, कॉन्स्टिपेशनवर मी कधीही मिक्स ब्रेसलेट अलाव नाही करत, किंवा मला पर्सनली मला नाही आवडत. पण इतका छान ह्याच्यात जे काही बीज आहेत कॉन्स्टिपेशन. आता अजून एक सगळ्यांनी लक्षात घ्या, जे काय क्रिस्टल्स आपण घेऊ ते मी माझ्या वडिलांसाठी म्हणून फक्त अरे माझं गेलं कॉन्स्टिपेशन म्हणून काय नुसतं वडिलांसाठी म्हणूनच ठेवायचं का? घरातले कोणीही जस्ट वॉश इट अँड यूज इट. आयुष्यभरासाठी आपण कुठलेही क्रिस्टल कोणीही वापरू शकतं. काढून टाका डोक्यातून की याच्या नावाने घेतलंय मग तो दुसरा वापरू शकतो का? मॅम, मी खूप म्हणजे ऑफिस होतं तोपर्यंत मी 4 महिने वापरलं, आता मुलगी वापरू शकते का? ऑफकोर्स, व्हाय नॉट? वॉश इट. क्रिस्टलचं काम काय आहे? ऍब्झॉर्ब करणे.
क्रिस्टलचं सगळ्यांना माहिती आहे. मग तुमचं डोकं चालवा. काय माहितीये का? सगळ्यांच्या आवडतीची गोष्ट दाखवते. शिवलिंगम. एक शिवलिंगम गणपतीच्या जवळ ठेवून टाका. मोदक वगैरे कसं आपण चांदीचा ह्याचा त्याचा सगळं म्हणजे गणपती गेल्यानंतर ह्या सगळ्या वस्तू गोळा करतो आणि आपण एक बॉक्स करून त्याच्यात ठेवतो की नाही. पण शिवलिंगम त्याच्यात नका ठेवू. काय करा, शिवलिंगम उशीच्या खाली ठेवा. कारण जितके दिवस, काही लोकांकडे 1.5 दिवस, काही लोकांकडे 5 दिवस, काही लोकांकडे 7 दिवस, काही लोकांकडे 10 दिवस, जसा गणपती जितके दिवस असेल तेवढे दिवस तो शिवलिंगम ठेवा. शिवलिंगम काय ऍब्झॉर्ब करतो? गणपतीचे सगळे पॉझिटिव्ह. आता गणपत का एवढे लोक येतात त्यांचं पण करत असेल ना, ऍब्झॉर्ब करणार ना. आपण अलावच नाही करत आहे. कसं तर घरात सगळी निगेटिव्हिटी ब्लॅक कॅन्डल पालो सॅन्टो घालवणारच आहोत. रोज सकाळ संध्याकाळ ते काम करायचं. मग शिवलिंगम काय करतं, मॅक्झिमम ऍब्झॉर्ब करतं गणपतीची शक्ती. आणि त्याच्याकडे बघून आपण तेच म्हणणार आहे की अरे येस मॅक्झिमम. म्हणजे तुम्हाला शिवलिंगम पण खुलताना दिसतो. म्हणजे अरे पहिल्या दिवशी रेनबो नाही दिसले पण गणपती जायच्या दिवशी दिसतात. असं कसं मला बघायला चुकलं वाटतं. पण लक्षात येत नाही की गणपती असं काहीतरी चमत्कार करून जाईल. पण ह्या ज्या आता अजून एक गोष्ट तुम्ही करून बघा की अतिशय व्यवस्थित जेव्हा सकाळी गणपतीला फुलं वाहून झाल्यावर पण तेव्हा तुमची स्वयंपाकाची घाई असेल, मग जेवण वगैरे नैवेद्य वगैरे करून झाला की कुठं कधीतरी बसाल गणपती समोर 5 मिनिटं. 5 मिनिटं मला 3 मिनिटं लागतात. तुम्ही मॅक्स पकडूया 5 मिनिटं. काय करायचंय सांगते. चक्क गणपती समोर बसायचं. गणपतीकडे बघायचंय, हे हातात घ्यायचं. हे हे चालूच आहे मला. गणपतीकडे बघायचंय आणि श्वास घ्यायचाय. गणपतीची एनर्जी घेतेय मी आणि मला जिथे इश्यू आहे ना तिथे टाकून ते पायातून पूर्ण खाली गेलंय. कुठला पण इश्यू घ्या. गणपतीला इमॅजिन करायचं, त्याची एनर्जी घ्यायची आणि हे जे गेलंय ना ते पायातून खाली. सिरियसली गणपतीला सुरू करा आणि 1 महिना रोज इमॅजिन, गणपती गेल्यावर इमॅजिन करा गणपतीला हे करायचं आणि सोडून टाकायचं. बेट आहे त्या आजारात नाही फरक पडला तर काही हारेल. सिरियसली करून बघा, फक्त मनापासून व्यवस्थित. काही लोक म्हणतील मला काय नाही बाबा एवढं मोठं काय नाही, पण मनीचा असू शकेल. मग काय करा, गणपतीकडे बघा आणि तो मनीचा प्रॉब्लेम आपल्या ह्याच्यातून कसा गेलाय तो इमॅजिन करा. मेंटल स्ट्रेस, एखादा माणूस स्ट्रेस टेन्शन देत असेल, गणपतीच्या बाप्पाकडे बघून श्वास घ्या आणि त्या माणसाला आठवून ते घालून टाका. ट्रस्ट मी करून तरी जसं आपण म्हणतो की काय म्हणतात ते अनुभवलं तरच कळेल. मी जोपर्यंत म्हणतेय तोपर्यंत. पण आता गणपती आले, करा ना, अनुभव घ्या ना. अप्रतिम रिझल्ट आहे. अप्रतिम रिझल्ट आहे. सो हे जे श्वास घेऊन आपलं क्लीन करायचं आहे ते तरी जेव्हा गणपती जातील त्या दिवसाच्या रात्रीपासून काय करा, बेडवर बसल्या बसल्या जास्वंदाचं फूल रोजच वाहिलेलं असते आता गणपतीला. सो गणपती ऑल्सो नोज की अरे हिने घेतलं, स्वतःच एक म्हटलं आणि गणपती समोर ठेवलं. ओके. फुलाची जान जाईपर्यंत फुल म्हणजे संध्याकाळी आरती करून वगैरे झाली, झोपायच्या आधी फुल काढू शकलात सगळे तर काढून टाका. त्याच्यावर ते मच्छर किंवा ते फुल त्याचं जातं ना, ते त्याचं अस्तित्व जातंय पूर्ण. जितकं फुल फ्रेश छान बघायला तेवढं संध्याकाळपर्यंत ते कोमेजून जातं, डेड होऊन जातं. त्यामुळे युजली म्हणतात की आपण आरती वगैरे पण छान हे करून करतो. त्याचं पण तुमचं जेवण झालं की झोपताना ट्राय करा की फुलं फक्त बाजूला ठेवायचे. ओके. आता जेव्हा गणपती जातील त्याच्यानंतर रोज अजून एक करून बघा. झोपताना मनापासून आपला गणपती आठवा, त्याला जास्वंदाचं जे फुल व्हायला होतं ना ते परत व्हा.
रोज जितके पण कमरेपासून खाली तुम्हाला आजार आहेत, जितके पण रूट रिलेटेड, रोटी, कपडा, मकान, मॉनिटरी लॅक, सगळे फायनान्शियल जे काही इश्यूज असतील त्याच्यापासून सगळे, म्हणजे तुमचं तुम्हाला तुमचं ऑब्झर्वेशन पण वाढवा जरासं, ह्या सगळ्या गोष्टीत इफेक्ट यायला लागतो. का तर रूट चक्रावर आपण इतकं काम करायला लागलो आणि गणपतीत तर आपोआप जास्ती होतं. हे पण काय करायचं, हे कुठेही गणपतीजवळ कॉन्स्टिपेशनचं ठेवायचं नाही. तुम्ही फक्त घालायचं आहे आणि मग गणपतीच्या, ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, कॉन्स्टिपेशनचा त्रास म्हणजे जाणवतो 8-10 म्हणजे की आता तुमच्यावर आहे ते कसं कॉन्स्टिपेशन आहे तुमचं, की 2 दिवस अरे त्रास झाला, तिसऱ्या दिवशी आय वॉज ओके, आणि पण जेव्हा होईल तेव्हा, आणि जेव्हा असं वाटेल की अरे मी कुणाचा तरी राग पकडलाय, मला एखादं गोष्ट नाही सोडवत आहे, तेव्हा पण या ब्रेसलेटचा उपयोग करून बघा, मस्त रिझल्ट आहे. सगळ्यात जास्ती रिझल्ट मी जसं म्हणते की जे काय पेन आहे, जे कुठलाही नी पेन सुद्धा पूर्ण घालू शकतो. मी निव्वळ ह्या गोष्टी करून सायटिका घालवणे, नी पेन म्हणजे तुम्ही मला आता उठाबशा काढायला सांगितलं ना तरी मी मस्त उठाबशा काढू शकते. सो आता पण मी माझ्याकडे गणपतीत, यू ऑल आर मोस्ट वेलकम. तर गणपतीत बघाल तर हे आठवणीने, का मला वेळ नाही वगैरे किंवा लोकांना दिसतंय असं, हे मी आठवणीने सगळं करते. गणपती बाप्पाला जितकं, कारण तोच तर देवता आहे ना रूट चक्राचा. सो ट्राय युअर लेव्हल बेस्ट की गणपतीचं इव्हन स्वयंपाक करताना कंटिन्युअस लमचा उच्चार करत राहा. लम म्हणायला किती वेळ लागतो? लम 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 करत करायचं. आणि मग रूटचक्रावर किती परिणाम झालाय त्याच्यामुळे जे काही दुखणं, जसं मी म्हंटल किडनी प्रॉब्लेम आहे, डायलिसिस घेता रोज, तर त्याच्यावर सुद्धा हे काम करू शकते. फक्त तुम्हाला गणपती आणि तुमचं शरीर आणि ते घालवायचं काम करायचं आहे. यू अंडरस्टँड? एक आहे की म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते, नख, दात, बोन्स, हे सगळं रूट चक्राचं आहे बरं का. फिजिक आपलं जे काय आपण म्हणतो ना, हाडं ठिसूळ झाले, बोन रिलेटेड इश्यूज, दात दुखणे आणि टीथ, हे सगळं काय, इसेन्शियल ऑइल कुठलं माहितीये का गणपतीचं? तर क्लोव्ह, लवंगाचं तेल म्हणतो ना, त्याचा सुद्धा कधी कधी वास घेतला मस्त रूट चक्र ऍक्टिव्हेशनला. सो गणपतीला आसपास कुठलं ठेवाल? क्लोव्ह आहे, त्याच्याने सुद्धा खूप छान फरक आहे. मी एखाद काय म्हणायचं त्याला, सी, ओव्हर इटिंग आहे ना, ते रूट चक्रामध्ये येतं. किडनी स्टोन, कॉन्स्टिपेशन, प्रोस्टेट इश्यू, सायटिका, फायनान्शियल इश्यूज, स्टॅबिलिटी, अनहॅपी विथ करिअर, आपल्यावर कोण प्रेम करत नाही, पैसे पुरत नाहीत, लेझीनेस, गैरसमज, आळस, लेग इश्यूज, लोअर बॅक पेन, व्हेरिकोज वेन्स, ॲलर्जी असेल कुठल्या पण गोष्टीचे तर ॲलर्जी, आणि डायजेस्टिव्ह डिसऑर्डर, आणि फॅमिली इश्यूज, म्हणजे एखाद्या व्यक्तीला फॅमिली बद्दल न वाटणं इज द कॉज ऑफ रूट चक्र. रूट चक्र ब्लॉक्ड आहे म्हणून फॅमिली बद्दल अटॅचमेंट नसते, तर ते सुद्धा रूट चक्रामध्ये येतात. यू अंडरस्टँड? रिपीट करू. सो मंगळवार, आणि मंगळवार म्हणजे एक सांगू का,
इवन लाल कपडे जरी घालायला सुरुवात केली ना तुम्ही, तरी सुद्धा खूप दिवसभरात तुम्हाला रूट चक्रावर काम केल्यासारखं वाटेल. मंगळवारचं कंपल्सरी लाल कपडे घालून बघा आणि मंगळवारचे अफर्मेशन्स जे रूट चक्रावर तुम्हाला जो इश्यू आहे त्याच्यावरून सुरू करा. सगळ्यात पहिला जी काही आता आपण जेवढं ऐकलं ते सगळं गणपतीकडे बसून गणपतीचं करायचंय तुम्हाला सुरुवात तशी, की बाबा आजपासून मी हे करते, आजपासून ढोल ताशा ऐकल्याने पण प्रचंड छान फरक आहे. सो एक म्हणजे काय म्हणतात त्याला, लम जे म्हणायचं हे आहे ना, तर सपोज तुमच्याकडे वेळेचं वेळ आहे. आपण आता ऐकलं की वेळ नाही म्हणून कसं लम 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 करतो. पण जर तुमच्याकडे वेळच वेळ असेल तर लमला खेचा म्हणजे लम है ना? आणि सब बीज मंत्र जेव्हा तुम्ही म्हणाल ते फास्ट म्हणू शकता. वम शम शम सम हे फास्ट म्हणू शकतात. 4 बीज सब बीज मंत्र त्याला खेचायचं नाहीये. पण मेन जो बीज मंत्र आहे त्याला खेचू शकतो. तर त्यांनी ऍक्च्युअल मध्ये मी करताना काय करते, समोर गणपतीच्या बसलीये तर गणपतीला इमॅजिन करते आपल्या रूट चक्राच्या इथे आणि ते व्हायब्रेशन लम प्रत्येक पाकळीला तेवढं व्हायब्रेशन आलंय असं वाटलं पाहिजे. म्हणजे चक्क ती 4 पाकळ्यांचं कमळ जे आहे ना त्याच्यावर गणपती बसले आणि गणपतीवर म्हणजे मांडीवर गणपतीच्या आपण बसलोय. इतपत इमॅजिनेशन होतं आपल्याला आणि मग ते लम लम जितकं 2 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, किती वेळा तुमचं ऍक्च्युअली कमीत कमी 25 वेळा म्हणायचं असतं. कारण त्यांनी सांगितलं 25च्या पुढं जा. सो ते जे श्वासोश्वासाचं होतं ना त्याच्यात आरामात 25च्या पुढे जातो. कारण 3-4 श्वासामध्ये आपण 70च्या पुढे गेलेलो असतो. त्यामुळं ते फास्ट जर वेळ नसेल तर ते करून बघा आणि त्याच्या वेळेस तुम्हाला कितपत कसा रिझल्ट मिळतो नक्की सांगा. येस, थँक यू सो मच. पण त्याच्या आधी सी हा जो अख्खा हे आहे काय म्हणायचं, हे आता बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी टुगेदर स्लाइड दाखवते का पूर्व, तर आपण ते पण काही लोकांच्या म्हणजे हे मी बऱ्याच वर्षापासून करते तर ते काही लोकांचं म्हणणं आहे ही एक ऑफर आपण दिली आपल्या स्टोअरवर आहे. हे 4 तुर्मुलीन रेड जास्पर ब्रेसलेट, कॉन्स्टिपेशनचं ब्रेसलेट आणि शिवलिंगम आणि धूप स्टिक. एक शिवलिंगम एक धूप स्टिक. तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपण ऍक्च्युअल स्टोअरवर ह्याचा जास्ती रेट आहे म्हणजे 4500 होतात. पण आपण तुम्हाला आत्ता गणपती आणि सगळे माझे स्टुडंट आहे म्हणून 3000 ला देतोय टुडेज ऑफर.